उरण तालुक्यातील जासई गावात रविवारी रात्री भयंकर घटना घडली। काही कट्टरवाद्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर हल्ला केला। यामुळे उरणमध्ये एकच हादरा बसलाय। प्रेमसिंह यादव वय 30 असं या युवकाचं नाव आहे। 4 अज्ञातांनी शस्त्र आणि लोखंडी रॉडने भयंकर हल्ला केला। हल्ला इतका क्रूर होता की गोरक्षकाच्या हातावर 8 टाके पडले असून छाती आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली। प्रेमसिंह यादव यांनी काही दिवसांपूर्वी जासई येथील महाराष्ट्र धाबावर गोवंश प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता। या प्रकरणी त्यांनी थेट पोलिसात तक्रारही दाखल केली होती। त्यानंतर त्यांना ढाबा चालकाकडून जीवाच्या धमक्या येत होत्या आणि रविवारी रात्री प्रत्यक्ष सूडच उगवण्यात आल्याचं बोललं जात आहे। क्रमांक नसलेल्या 2 दुचाकींवरून आलेल्या 4 जणांनी जासई जवळ दबा धरून प्रेमसिंग यांना अडवलं। हातावर धारदार लोखंडी रॉडने पोटात आणि डोक्यावर घाव घातले। प्रेमसिंग यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला आणि नंतर उरण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी हातावर खोल जखमा आहेत। प्रेमसिंग यांच्या म्हणण्यानुसार हल्ल्याच्या वेळी हल्लेखोरांनी ढाब्याच्या गोमांस प्रकरणात नाक खुपसतोस का असं म्हणत थेट धमकीच दिली। म्हणजेच हा हल्ला नियोजनबद्ध आणि रागातूनच झाला हे स्पष्ट होतंय असा आरोप केलाय। या घटनेनंतर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना पेटल्या आहेत। गोमातेच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्याला जर चाकू दाखवले जात असतील तर हे कायद्याचं सरकार आहे का असा संतप्त सवाल विचारण्यात येतोय। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा, आरोपींना तात्काळ अटक करा आणि जासईसह उरण तालुक्यातील सर्व बेकायदेशीर धाबे बंद करा अशी जोरदार मागणी होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।